आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचे बंधू गणेश गीतेंच्या आता भेटीसाठी पोहोचलेत। किशोर दराडे गणेश गीतेंच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि दराडे आणि गीते यांची आता बैठक सुरू आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आहेत शिक्षक आमदार किशोर दराडे आणि ते आता गणेश गीते यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तर गोकुळ गीते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडे यांचे प्रयत्न सुरू आहेत। तर गणेश गीते यांच्या घरी किशोर दराडे आता दाखल झालेत। तर गणेश गीते यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला होता, मात्र गोकुळ गीते त्यांचे बंधू मात्र निवडणुकीच्या अजूनही रिंगणामध्ये आहेत आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आता दराडेंकडून प्रयत्न सुरू आहेत। दराडे हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर बंडखोरी करत अपक्ष म्हणून गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज भरला, ते अजूनही माघारी घ्यायला तयार नाहीत, त्यामुळे आता दराडेंचे हे प्रयत्न सुरू आहेत। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, थेट नाशिकमधून जाणून घेऊया या घडामोडीविषयी आणखी काही महत्त्वाचे तपशील। सागर, ही एक महत्त्वाची भेट म्हणावी लागेल, कारण पाठिंबा मिळवण्यासाठी आता दराडेंचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि कुठेतरी एक राजकीय शत्रुत्व असलेल्या गीतेंच्या घरी दराडेंचे बंधू आल्याचं कळतंय। काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत? नक्कीच, खरं तर नाशिकमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे हे गणेश गीतेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। गोकुळ गीते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडे यांचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतात। राजकीय जरी त्यांच्यामध्ये मतभेद असले तरी सध्याची जी निवडणूक आहे ती चुरशीची होताना पाहायला मिळते। दराडे वर्सेस गीते अशी ही जी निवडणूक आहे ती होताना पाहायला मिळत आहेत। काल देखील गिरीश महाजन, उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंची भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर देखील गोकुळ गीते यांनी उमेदवारीवरती आपण ठाम असल्याचं म्हटलेलं होतं आणि यानंतर आज दुसऱ्या दिवशी लगेचच गीते ना भेटण्यासाठी गणेश गीतेंना भेटण्यासाठी स्वतः नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे पोहोचलेले आहेत। गणेश गीते हे त्यांचे बंधू आहे आणि गणेश गीतेंकडून गोकुळ गीतेंना चा प्रयत्न भेटण्याचा, त्याचबरोबर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो किशोर दराडेंकडून केला जातोय, कारण गोकुळ गीते हे कोणाच्याही संपर्कात नाहीयेत, ते प्रचारामध्ये व्यस्त असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। कुठल्याही उमेदवारांना देखील ते भेटलेले नाहीयेत, यामुळे किशोर दराडेंना देखील गोकुळ गीतेंपर्यंतचा कॉन्टॅक्ट आहे तो मिळत नाही। यामुळे गणेश गीतेकडे ते त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत, गोकुळ गीतेंकडे संपर्क करून त्यांना कसं या उमेदवारीकडून माघार घेऊन दराडेंना कशा पद्धतीने पाठिंबा देता येईल याचे प्रयत्न जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या अर्धा तासापासून किशोर दराडे आणि गणेश गीते यांची बैठक सुरू आहे। नेमकी ह्या बैठकी अंती नेमकी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच जरूर लक्ष ठेवून रहा सागर, आपण वेळोवेळी चर्चा करूया। अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी सध्या नाशिकमधल्या विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने या घडता आहेत। तर गणेश गीते आणि दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांच्यामध्ये ही बैठक चालू आहे गेल्या अर्धा तासापासून, त्यामुळे या बैठकी अंती काय नेमकं आता फळ मिळतंय ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण म्हणजे महायुतीमध्ये सध्या प्रचंड अंतर्गत एका प्रकारे अस्वस्थता आहे, कारण दराडेंना झालेला विरोध आणि गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका। गेले 3 दिवसांपासून गिरीश महाजन, उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत, मात्र गोकुळ गीते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे काय नेमक्या बैठकीची फलनिष्पत्ती आहे हे काही वेळामध्ये आता स्पष्ट होईल।